वनहक्क कायद्याअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांवर अन्याय, तातडीनं कारवाईची मागणी. जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपवन संरक्षक, पोलीस निरीक्षक, वनाधिकारी यांना निवेदन. नवापूर तालुक्यात वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांवर वन विभागाकडून होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेनं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच उपवन संरक्षक नंदुरबार यांना निवेदन देत तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार नवापूर तालुक्यातील चिंचपाडा व नवापूर वनक्षेत्रातील अनेक गावांमध्ये वनहक्क दावे प्रलंबित असतानाही वन विभागाकडून शेतकऱ्यांना शेती कामात अडथळे निर्माण केले जात आहेत. ट्रॅक्टरनं नांगरणी, विहीर व बोरवेल खोदकाम तसेच शेतातील रस्त्यांची कामं रोखली जात असल्याचा आरोप करण्यात आला. चौकी परिसरातील सुमन गावित यांना घराच्या पायासाठी खड्डा खोदताना जेसीबी चालकाला धमकावून काम बंद पाडण्यात आलं. काही शेतकऱ्यांना वनहक्क दावा चुकीचा आहे असं सांगत शेती कामं करू नयेत, अन्यथा कारवाई केली जाईल अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचं निवेदनात नमूद आहे. याशिवाय अनेक गावांमध्ये वनपट्टाधारक शेतकऱ्यांना बोरवेलसाठी परवानगी देण्यात टाळाटाळ होते. बोरवेल मालक, ट्रॅक्टर मालक यांना धमक्या दिल्या जात असल्यामुळं वनजमिनीत ट्रॅक्टर, बोरवेल मालक येत नसल्यानं सुधारित शेती करण्यापासून प्रवृत्त केलं जात आहे. काही ठिकाणी वीज कनेक्शनसाठी अडथळे निर्माण होत आहेत. काही शेतकऱ्यांकडून परवानगी प्रक्रियेत आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात पुढे सांगितलंय की वनहक्क कायदा 2006 व त्यानुसार 2008-12च्या नियमानुसार वनपट्टा मिळालेल्या जमिनीत व दावे प्रलंबित असताना संबंधित जमीनधारकांना शेती करण्याचा अधिकार आहे. तरी या कायद्याचं उल्लंघन करून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्यानं संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. वनपट्टाधारक शेतकऱ्यांना सुधारित शेती करण्यापासून अडवलं जात आहे, तर प्रलंबित वनहक्क दावेदाराची काय परिस्थिती असेल असा रोष व्यक्त होतोय. सत्यशोधक शेतकरी सभेनं पुढील प्रमुख मागण्या केल्यात. वनहक्क दावेदारांना तातडीनं पोलीस संरक्षण द्यावं. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी. सर्व जिल्हास्तरीय समितीनं अपात्र प्रलंबित दाव्यांची GPS मोजणी, स्थळ पाहणी करून लवकर निर्णय घ्यावा. परवानगी प्रक्रियेत होणारा विलंब थांबवावा. शेतकऱ्यांना रस्त्यासाठी बोरवेल करताना, ट्रॅक्टरनं नांगरटी करताना अडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. किळवणपाडा इथं वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी उभ्या जंगलात ट्रॅक्टरनं पुलाव करत रोपण झाडे, लहान झाडांसह मोठ्या सागांच्या झाडांचं नुकसान झालंय, त्यांच्यावर कडक कारवाई करा. यासह इतर मागण्यांसंदर्भात विविध विभागांचे अधिकारी, वन विभाग, पंचायत समिती, बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी आदींची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान 20 एप्रिल 2026 रोजी जिल्हास्तरीय बैठकीत या विषयावर चर्चा करून निर्णय न झाल्यास 1 मे 2026 पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सत्यशोधक शेतकरी सभेनं दिला. या निवेदनावर कॉम्रेड RT गावित, कॉम्रेड रणजित गावित, कॉम्रेड गेबाबाई गावित, जालमसिंग गावित, रामदास गावित, राजेश गावित, दिवाणजी वसावे, उत्तम गावित, शैला गावित, सुमन गावित, देविदास गावित, रुलजी गावित, गमन गावित, विक्रम गावित, गोपजी गावित, बालमा गावित, सुरत्या गावित, नवग्या गावित यासह विविध गावातील शेतकरी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने तातडीनं लक्ष घालावं अशी मागणी करण्यात येते. नवापूर तहसीलदारला सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. निवेदन यासाठी देण्यात आलं की पिढ्यानपिढ्या आदिवासी वनहक्क जमीन कसून आपल्या कुटुंबाची उपजीविका करतायत. यासाठी सुप्रीम कोर्टाचे निकाल आले. त्याच्यानंतर आदिवासी वनहक्क कायदा तयार झाला. त्या कायद्याअंतर्गत प्रोसेस झाली आणि त्या प्रोसेसनुसार जिल्हास्तरीय समितीने पात्र केलेलं आहे. आदिवासींना वनपट्टे उतारा दिलेले आहेत. काही गावामध्ये संयुक्त सातबारा देण्यात आलेला आहे आणि कायद्यामध्ये स्पष्ट आहे, जेव्हा आदिवासींना वनपट्टा दिला जातो तेव्हापासून वन खात्याची जबाबदारी संपते, अधिकार संपतो. परंतु आपल्या नवापूर तालुक्यामध्ये वन खाते हे वारंवार आदिवासींना त्रास देत आहेत. जमिनीमध्ये सपाटीकरण करत असताना ट्रॅक्टर मालक जे असतात त्यांना धमक्या देतात, त्यांच्यावर केसेस दाखल करतात, त्यांचे ट्रॅक्टर जप्त करतायत. त्याच्यानंतर बोरवेल म्हणजे शेतकरी स्वतः स्वखर्चाने आपल्या जमिनीमध्ये बोरवेल करत असताना बोरवेलांना मालकांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे बोर मालक हे आमच्या शेतामध्ये बोरवेल करण्यासाठी येत नाही, GCP वाले येत नाही. म्हणजे या प्रकारे ट्रॅक्टर मालक असतील, GCP मालक असतील यांना धमक्या देणे आणि कायद्याच्या विरोध वर्तन करणे आणि आदिवासींना धमक्या देणे हे सरळ म्हणजे सुरू आहे. आज परवानगीच्या नावाखाली आदिवासींकडून अर्ज घेतला जातो की वन खात्याची परवानगी घ्या तरच तुम्ही बोरवेल करा, वन खात्याकडून पावती फाडा तेव्हाच तुम्ही बोरवेल करा किंवा खेडा. या पद्धतीने आदिवासींमध्ये भ्रम पसरवला जातोय आणि आदिवासी तिथं अर्ज देऊन 2-2, 3-3 महिने एकसारखे चक्कर मारतायत, पण अधिकारी भेटत नाही.
भेटले तर ते उडवाउडवी उत्तरं देत आहेत आणि आदिवासींवर अन्याय अत्याचार करत आहे. यामुळे आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना हे महाराष्ट्र शासनाने अनेक GRA दरवर्षी काढलेले आहेत. आता 123 योजनांचा परत एक 2024 मध्ये GR काढलेला आहे. म्हणजे ज्या काही शेतकऱ्यांना ज्या योजना आहेत त्या सर्व योजना आदिवासी वन हक्क दावेदारांना देण्याचं काम महाराष्ट्र शासन एका बाजूला करत आहे आणि एका बाजूला वन खातं त्याला अडथळा निर्माण करत आहे. ग्रुप ग्रामपंचायत करंजी बुद्रुक अंतर्गत गेल्या वर्षापासून पाणंद रस्ता मंजूर आहे. आम्हाला जो वनपट्टा मिळालेला आहे त्या वनपट्ट्यामधून तो रस्ता जातोय. काम सुरू असताना PP पगारे चिंचपडा वन क्षेत्रपाल यांनी तिथे येऊन तर रस्त्याचे काम बंद केलेलं आहे आणि आता त्या गोष्टीला 2 महिने होत आहे, अजून सुद्धा ते काम सुरू झालेलं नाही. चौकी या ठिकाणी स्मशानभूमीसाठी स्मशानभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे तो आम्हाला वनपट्टा मिळालेला जमीन आहे त्या जमिनीतून जातोय. तो डांबरीकरण झालेला रस्ता होता, तो रस्ता उखडून टाकलेला आहे वन खात्याने. या प्रकारे सुख सुविधापासून वंचित केलं जात आहे. म्हणून आमची आज ही जी मागणी होती की हे जे वन खात्याचे अधिकारी बेकायदेशीर कृत्य करतायत त्यांच्यावर आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, फौजदारी गुन्हे दाखल करावे. यासाठी 20 तारखेला बैठक आयोजित करण्यात यावी. जर 20 ते 22 23 या तारखेमध्ये बैठक घेतली नाही आणि या प्रश्नावर निर्णय दिला नाही तर 1 मेला सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने मोठं आंदोलन होणार आहे. जसं 2010 मध्ये 3000 पेक्षा जास्त आदिवासीने 16 दिवस जेलमध्ये जाण्यास पसंत केलं, ते 2023 मध्ये 15,000 आदिवासी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा काढला होता. तसंच मोठं आंदोलन या 1 मेला होणार आहे. रस्ता रोको आंदोलन या जेल भरो आंदोलन या दोन्ही प्रकारचे एक आंदोलन होईल आणि त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली त्याची सर्वस्व जबाबदारी या तालुक्याचे बॉस म्हणून तहसीलदार साहेब राहतील आणि जे संबंधित वन खात्याचे अधिकारी आहे ते राहतील. हे आज आम्ही या निवेदनाद्वारे आज स्पष्ट केलेलं आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी.